ताकई रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात. मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केली पाहणी. ग्रामस्थांकडून होतंय समाधान व्यक्त. खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. मागील काळात नागरिकांच्या समाधानासाठी धूमधडाक्यात भूमिपूजन झाले. अनेक प्रशासन अधिकारी बदलले आणि ठेकेदार सुद्धा बदलले. मात्र हा रस्ता अद्याप पूर्ण होत नव्हता. ताकई गाव ते बोंजर सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला. मात्र पुढील 210 मीटर रस्ता वन खात्याच्या हद्दीतून असल्याने काम करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. नगरपालिका प्रशासनाने सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला व नगरपालिकेला महिन्याभरापूर्वीच वन खात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिल्यानंतर ठेकेदाराने युद्धपातळीवर काम सुरू केले असून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरपालिका बांधकाम अभियंता अनिल वाणी, कनिष्ठ अभियंता सतीश हडप यांनी सातत्याने लक्ष ठेवून ठेकेदाराच्या मदतीने अपूर्ण असलेल्या 60 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 210 मीटर रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले आहे. मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी या कामाची पाहणी केली व ठेकेदाराला सूचना केल्या. यावेळी नगर अभियंता अनिल वाणी, कनिष्ठ अभियंता सतीश हडप, ठेकेदाराचे सुपरवायझर गणेश रोकडे उपस्थित होते. तर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली.